ज्ञानोबांच्या पालखीचं अगदी थोड्याच वेळामध्ये प्रस्थान होणार आहे। आळंदीमध्ये याच पालखी सोहळ्याचा उत्साह देखील पाहायला मिळतोय। कायम आहे म्हणून की प्रस्थान जर का व्हायचं असेल तर या क्षणाला जे आपण दृश्य पाहतो आहोत ते आहेत आळंदीतून ज्ञानोबांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू होत असतानाची ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं खरं तर या ठिकाणी आगमन होणार आणि त्यानंतर त्याचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविकही त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज प्रस्थान आळंदीतून पार पडणार आहे। नाझिम मुल्ला आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देता। आळंदीतून ज्ञानोबांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी झालेलं असेल। कशा प्रकारे प्रस्थान आणि त्याच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे? ज्या क्षणाची वाट अखंड वारकरी संप्रदायाला लागून असते तो क्षण म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान सोहळा आणि त्या प्रस्थान सोहळ्याची सगळी लगबग मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। एकामागोमाग एक दिंड्या ज्या आहेत त्या आता मंदिराच्या परिसरामध्ये आवारामध्ये आलेल्या आहेत आणि टाळ मृदुंगाचा गजर, मुखी हरिनामाचा जप आणि हातात भगवा पताका घेत डोक्यावरती तुळशीवंदन घेत हे सगळे वारकरी जे आहेत ते आपापले खेळ वेगवेगळ्या पद्धतीनं सादर करत या प्रस्थान सोहळ्यामध्ये एक जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण करताना इथं पाहायला मिळत आहे। अगदी काही वेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या ठिकाणी या प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि तत्पूर्वी इथं हे सगळं वातावरण अतिशय उत्साही वातावरण झालेलं आहे। कारण या सगळ्या वारकऱ्यांना आस लागली आहे, ओढ लागली आहे की पांडुरंगाची कधी एकदाच पांडुरंगाच्या चरणी आपण माथा टेकावतो आणि हाच माथा टेकवण्यासाठीचा हा अट्टहास अगदी 17 दिवस पायी चालत जाऊन हे सगळे वारकरी पूर्ण करत असतात। ऊन वारा पाऊस हे सगळं हरपून 250 किलोमीटरचा पायी टप्पा जो आहे तो या ठिकाणी या वारकऱ्यांकडून पूर्ण केला जातो। तत्पूर्वी हे सगळे वारकरी जे आहेत ते आपल्या शेतात राहून शेतातली पेरणी करून या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मराठवाडा खास करून जिथं 90% पेरणी झालेली आहे तिथला सगळा वारकरी संप्रदाय जो आहे तो या ठिकाणी आळंदी नगरीमध्ये पोहोचलेला आहे आणि या सगळ्यांना आस लागली आहे ती प्रस्थानाची। प्रस्थान सोहळ्याची सगळी तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। 4:30 वाजता प्रस्थानाची मुख्य पूजा या ठिकाणी होणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या ठिकाणी येणार आहेत। ते येणार असले तरी या सगळ्या परंपरेमध्ये कोणताही खंड पडून गेलेला नाहीये। ज्या दिंड्या 56 दिंड्या आतमध्ये येतात त्या एका पाठोपाठ एक सोडल्या जात आहेत आणि त्यांच्याकडून त्यांचे विविध खेळ या ठिकाणी उत्साहानं सुरू असल्याचं आपल्याला या दृश्यांमधून या ठिकाणी दिसून येत आहे। नक्कीच धन्यवाद नाझिम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आळंदीतून ज्ञानोबांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडेल। या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांची देखील अगदी काही क्षणामध्ये हजेरी त्या ठिकाणी लागणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।